इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। सरकार शाळेतील पाठ्यपुस्तकांमध्ये मनुस्मृतीतील श्लोक समाविष्ट करणार असल्याची चर्चा असून 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले होते। त्यानंतर संविधानानुसार देश हा सुरळीत चालत होता, परंतु आता भाजप पुन्हा मनुस्मृती शालेय पाठ्यपुस्तकात आणण्याचा प्रयत्न करत त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे येथे केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र हे आंदोलन करण्याचे आदेश दिले असून राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बदलापूर पश्चिम रमेशवाडी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर मनुस्मृतीचे दहन करत आंदोलन करण्यात आले। त्यांच्या आदेशाप्रमाणे व देशात धर्मात कट रचून कारस्थान करणाऱ्या भाजपा सरकारविरोधात आम्ही हे आंदोलन पुकारले असल्याचे आयोजक अविनाश देशमुख यांनी सांगितले। आव्हाड साहेब यांची विचारसरणी ही शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवरायांची आहे, हे आम्ही जवळून बघितलेलं आहे आणि त्या ठिकाणी मी पण होतो आणि अनाधावनानं ती गोष्ट झालेली आहे। कारण की त्या मनात आव्हाड साहेबांच्या आमच्या मनात एवढी चीड होती की मनुस्मृती हा शब्द बघितल्यानंतर ती अनाधावनानं फाडल्या गेली आणि तिथं मी आव्हाड साहेबांच्या 1 फुटाच्या अंतरावरती त्या गोष्टी झाल्यानंतर आव्हाड साहेबांच्या डोळ्यामध्ये मी स्वतः अश्रू बघितलेला की त्या माणसाला एवढा पश्चाताप झालेला त्या गोष्टीचा। आणि राहिला प्रश्न या ठाण्यातल्या काही 2-3 पदाधिकाऱ्यांना, अजित पवार मित्रमंडळाचे जे लोक आहेत त्यांना कधीपासून बाबासाहेब कळायला लागले तो परांजपेला बाबासाहेब करतील कधी, जे सकाळी त्यांची सुरुवात आव्हाड साहेबांच्या पायाला हात लावून त्यांचं राजकारण दररोज होत होते, आज ते आव्हाड साहेबांवरती टीका करतात। हे ढोंगीपणा परांजपेचं आणि मुंबईतलं एका पदाधिकाऱ्याचं चालणार नाही आहे। आव्हाड साहेब हे शाहू फुले आंबेडकरांचे विचारवादी माणसाचे नेतृत्व आहे आणि आम्ही अक्षरशः सकाळपासून दुपारपासून तिथं जिथं क्रांतीभूमी आहे तिथं मनुचं दहन केलेलं आहे। काही गोष्ट घडली तिथं आव्हाड साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राची या देशाची माफी मागितलेली आहे आणि तिथं विषय संपलेला आहे। आणि भाजपाला मी पुन्हा बोलतो की बाबासाहेब केव्हापासून कळालेत, मी तर म्हणतो की जेव्हा भारतीय जनता पक्ष हा मनुचं दहन करेल ना तेव्हा आम्हाला समजेल। तुम्ही हे सांगा ना की त्यामध्ये छत्रपती शंभूरायांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे अभंग म्हणजे काहीतरी विचार त्यामध्ये पाठ्यपुस्तकात टाका, परंतु हे सरकारने या सरकारला मनुचे विचार, मनुचे श्लोक टाकायचं त्यांचं हे चालू आहे आणि आव्हाड साहेबांनी त्याला गोष्टी विरोध केलेला आहे। बरं प्रश्न असा पडतो की आज श्लोक टाकतील, उद्या 4 ओळी टाकतील, पुन्हा तो ग्रंथ टाकेल। मी तर म्हणतो त्याला ग्रंथ म्हणायची आवश्यकताच नाही आहे, ते एक पुस्तक आहे आणि असे मनुचे 5000 वर्षापूर्वीचे विचार महाराष्ट्रावर लादण्याची कोणी हिंमत करू नये। त्या दृष्टिकोनातून आव्हाड साहेबांनी ते पाऊल उचलल्याने संपूर्ण महाराष्ट्र बहुजनवादी विचार, शाहू फुले आंबेडकर विचार आव्हाड साहेबांसोबत आहेत।